या जगामध्ये चालत असताना खूप महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे माहिती आहे का? की आम्ही कुणाचं ऐकून जीवन जगतो. या जगात चालत असताना बघा मी काय सांगतो, या जगामध्ये चालत असताना आम्ही कुणाचं ऐकून जीवन जगतो हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बायबल आम्हाला असं सांगतं, देव आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे बोलतो आणि शैतान पण त्याच्या शब्दाच्या द्वारे आम्हाला बोलतो. हालेलुया. तर आज आपण पाहणार आहे की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. बघा, जर आपण पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि वचन 22 वाचन तर इथं आपल्याला पाहायला मिळतं. काय पाहायला मिळतं? देवाचं वचन. देवाचं वचन आमच्या संगती बोलणार आहे. देवाचं वचन आमच्या संगती हितगुज करणार आहे. देवाचं वचन आम्हाला सद्बोध करणार आहे. वाचू काय सांगतं? पहिले शमूएल याचा 15 अध्याय आणि वचन 22 पासून वाचू आपण. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो, जसा त्याला आनंद होतो, तसा होमाने व यज्ञाने होतो काय? तसा होमाने किंवा यज्ञ अर्पण करण्याने होतो काय? पुढं पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, येडक्यांच्या गफेपेक्षा वचन ऐकणे बरे. वचन ऐकणे बरे. हालेलुया. खरोखर देवाचं वचनच आहे जे आम्हाला काय करतं? सद्बोध करतं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या जगात चालत असताना आम्ही कुणाचा शब्द ऐकून जीवन जगतो हे खूप महत्त्वाचं आहे. जर आम्ही देवाचा शब्द ऐकून जीवन जगणार, जर आम्ही देवाचं वचन ऐकून जीवन जगणार, जर आम्ही देवाच्या वचनावरती विश्वास ठेवून जीवन जगणार, बायबल आम्हाला असं सांगतं की आमचं जीवन आशीर्वादित होणार. हालेलुया. कसं होणार आमचं जीवन? आशीर्वादित होणार. पण जर आम्ही एखाद्या मनुष्याचा शब्द ऐकून, एखाद्या व्यक्तीचा शब्द ऐकून जर आम्ही जीवन जगायला लागणार ना, तर निरंतर आमचे जीवन कसं होणार माहिती आहे का? श्रापित होणार. असं मी सांगत नाही, बायबल सांगतं. जसं मी बायबल वाचत होतो आणि मी शमूएलाचं पुस्तक वाचत होतो, शमूएलाच्या पुस्तकामध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे. तसे शमूएलाच्या पुस्तकामध्ये भरपूर स्टोरी लिहिलेली आहे. दावीद राजाची स्टोरी लिहिलेली आहे. दावीदाने कसं गल्ल्याला मारलं, शमूएलाची पण स्टोरी लिहिलेली आहे. आणि शमूएल हा पहिला इस्रायलाचा राजा झाला. या सर्व गोष्टी शमूएलच्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. तर मी जसं बायबल वाचत होतो आणि बायबल वाचत असताना एक स्टोरीबद्दल मी वाचत होतो आणि ही स्टोरी आहे मोफीबोशेत म्हणून एक मुलगा आहे. जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला समजणार. वाचू आपण बघा, दुसरे शमूएल याचा 9वा अध्याय आणि वचन 1 पासून 13 जर तुम्ही वाचाल ना तर इथं पाहायला मिळणार. या अध्यायामध्ये एका व्यक्तीविषयी लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव काय? मफीबोशेत. हा मफीबोशेत कोण आहे तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही दुसरे शमूएल याचा 9वा अध्याय आणि वचन 1 पासून 13 जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. वाचू आपण बघा काय सांगतं देवाचं वचन. योनाथानाकरिता, योनाथानाकरिता ज्यावर आपण दया करावी. आता इथं दावीद राजा झालेला आहे आणि दावीद राजा झाल्यानंतर दावीद आता इस्रायलाचा राजा झाला. आणि ज्यावेळेस दावीद इस्रायलाचा राजा झाला आणि दावीद इस्रायलाचा राजा झाल्यानंतर दावीदाला एक गोष्ट आठवली. कुठली गोष्ट आठवली? ती इथं लिहिलेलं आहे. हे दुसरे शमूएल याचा 9वा अध्याय आणि वचन 1 पासून 13 मध्ये काय सांगतं आता वचन? योनाथानाकरिता, ज्यावर आपण दया करावी, ज्याच्यावरती आपण दया करावी, असा कोणी शाऊलाच्या घराण्यातला अजून उरला आहे असा कोणी शाऊलाच्या घराण्यातला उरला आहे काय? अशी चौकशी दावीदाने केली. अशी चौकशी कोण करायला लावलं? आता दावीद ज्यावेळेस राजा झाला इस्रायलाचा आणि राजा झाल्यानंतर दावीदाने काय केलं? त्याच्या राज्यामध्ये जे लोक होते त्या लोकांना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी म्हटलं की योनाथानासाठी मी शाऊलाच्या घराण्यावरती दया करायला पाहिजे. खरं तर दावीद शाऊलाबद्दल म्हणायला पाहिजे ना की शाऊलाच्या घराबद्दल मी कुणावरती दया करायला पाहिजे असं लिहायला पाहिजे. पण दावीद तसं म्हणत नाही, तसं लिहिलं नाही शमूएलच्या पुस्तकामध्ये. तर इथं काय लिहिलेलं आहे की दावीद काय म्हणतो की मी योनाथानाच्या प्रित्यर्थ म्हणजे योनाथानासाठी मी शाऊलाच्या घराण्यावरती कुणावरती जर दया करायला पाहिजे असं कोण आहे का म्हणते शाऊल. दावीद म्हणते. पुढं काय सांगतं वचन वाचू आपण. शाऊलाच्या घराण्याचा, शाऊलाच्या घराण्याचा सिबा नामक एक सेवक होता. शाऊलाच्या घराण्याचा सिबा नामक एक सेवक होता. त्यास दावीदाकडे बोलावून आणण्यात आले. त्याला दावीदाकडे बोलावून आणण्यात आले. राजाने त्यास विचारले, राजाने दावीद त्या सिबा नामक सेवकाला विचारले, तू सिबा आहेस काय? तू सिबा आहेस काय? त्याने म्हटले, मीच तो आपला दास. मीच तो आपला दास. राजाने विचारले, राजाने तेव्हा विचारलं, ज्यावर देवाप्रत्यर्थ मी दया करावी, ज्याच्यावर मी देवाच्या प्रित्यर्थ दया करावी, असा कोणी शाऊलाच्या घराण्यात अजून आहे का? असा कोणी शाऊलाच्या घराण्यामध्ये जिवंत आहे का? सिबा राजास म्हणाला, सिबा राजाला म्हणाला, दावीद राजाला म्हणाला सिबा त्याचा सेवक, योनाथानाचा एक पुत्र अजून आहे, योनाथानाचा एक पुत्र आहे, तो पायाने लंगडा आहे.
याच्या घरी असतो याच्या घरी असतो. तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून त्यास लोदबार होऊन त्याला लोटबार होऊन माकीर बिन अमियेल हा. याच्या घरून बोलावून आणले. याच्या घरावर बोलावून आणले. मफीबोशेत बिन योनाथान बिन योनाथान बिन शाऊल याने येऊन दाविदास भूमीपर्यंत दडवत घातले. बस आता इथं मफीबोशेत बद्दल इथं एक स्टोरी लिहिलेली आहे. आता जर तुम्ही बायबल वाचाल ना तर तुम्हाला समजणार. इथं तीन व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे. आता हे व्यक्ती कोण आहेत माहितीये का? एक नंबर 1 राजा दाऊद आणि योनाथान आणि योनाथानाचा मुलगा मफीबोशेत. हा मफीबोशेत जर तुम्ही याच्याबद्दल थोडा विचार करणार ना तर हा मफीबोशेत शाऊलाचा नातू आहे. शाऊलाचा मुलगा कोण होता? योनाथान होता. आणि योनाथान कोण होता माहितीये का? योनाथान हा दाविदाचा एक मित्र होता. जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला समजणार. पहिले शमूएल पासून जर तुम्ही वाचाल ना तर समजणार की दावीद आणि योनाथान हे चांगले मित्र होते. आणि बायबल आम्हाला असं सांगतं की जेव्हा राजा शाऊल ज्या वेळेस परमेश्वराच्या विरुद्ध काही गोष्टी केल्या त्याने, जे परमेश्वराला आवडणाऱ्या नाही गोष्टी केल्या आणि परमेश्वराचा कोप राजा शाऊलवरती भडकला. हालाकी इस्रायलाचा पहिला राजा शाऊल होता, परंतु शाऊल देवाच्या वचनानुसार, देवाच्या मनानुसार, देवाच्या शब्दानुसार ऐकून काय केलं नाही? जीवन जगला नाही. त्यांनी देवाचं वचन कधी ऐकलं नाही. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीचं वचन घेतलं की जसं पहिले शमूएल याचा आपण 15 अध्याय आणि वचन 27 वाचलं की परमेश्वराचा शब्द ऐकून जे लोक जीवन जगतात ना ते त्या लोकांना काय म्हटलेलं आहे? आशीर्वादित लोक म्हटलेलं आहे, धन्य लोक म्हटलेलं आहे. म्हणून जर तुम्ही शाऊलाच्या बद्दल थोडे विचार करणार ना तर हा शाऊल देवाच्या शब्दानुसार जीवन जगला नाही, देवाचं वचन ऐकून तरी कधी जीवन जगला नाही. म्हणून काय झालं माहितीये का? जी देवाची इच्छा शाऊलाच्या बद्दल होती ना ती देवाची इच्छा शाऊल पूर्ण करू शकला नाही. जेव्हा शाऊलाला राज्याभिषेक केला, देवाने शाऊलाला म्हटलं की तुला पण तुझ्या मनाला येईल तेवढपर्यंत तू काय कर, इस्रायलावरती राज्य कर, परंतु मी जसं सांगतो तसं तू जीवन जग. शाऊलाने जीवन जगला नाही. आणि मग काय झालं? शाऊलाने देवाच्या विरुद्ध 3 गोष्टी केल्या आणि त्या 3 गोष्टीबद्दल देवाने काय केलं? शाऊलाला राजपदावरून काय केलं? झुगारून दिलं. आणि मग शाऊलाच्या जागी कुणाची नियुक्ती करण्यात आली? राजा म्हणून दावीद राजाची निवड करण्यात आली. आणि जेव्हा दाविदाची निवड करण्यात आली आणि दाविदाबद्दल परमेश्वराने खूप सुंदर सांगितलं वचन. काय सांगितलं? की इशाईचा पुत्र दावीद मला कसा मिळालाय? माझ्या मनासारखा मिळालाय. म्हणजे परमेश्वराला मनासारखा मिळणारा कोण आहे? दावीद आहे. आणि बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. जेव्हा दाविदाला योनाथान झाला आणि योनाथानाला पण हा मफीबोशेत झाला. आणि मग काय झालं पुढं? दावीद आणि ह्याच्यामध्ये शाऊलामध्ये निरंतर युद्ध व्हायचं, निरंतर भांडण व्हायचं. आणि मग काय झालं? शाऊलाला घेऊन दावीद पळून गेला. का पळून गेला? कारण शाऊल त्याला आता जिवंत ठेवणार नाही, शाऊल त्याला मारून टाकल म्हणून काय केला? दावीद पळून गेला. आणि मग ज्यावेळेस दावीद आता इस्रायल देश सोडून जायला निघाला त्यावेळेस योनाथान दाविदाकडे आला. हा योनाथान कोण आहे? दाविदाचा मुलगा आहे. आणि दावीद योनाथानासाठी भेट करतो. आता योनाथानाला पक्का माहित आहे. काय माहित आहे? की परमेश्वराने काय केलेलं आहे? शाऊलाकडनं राज्यपद काढून घेतलेलं आहे आणि पुढे इस्रायलाचा राजा कोण होणार आहे? दावीद होणार आहे. हे योनाथानाला माहित आहे. आणि म्हणून योनाथान दाविदासाठी काय करतो माहिती आहे का? अनभाग करतो. आणि जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला समजणार. आणि मग योनाथानासाठी दाविदाने अनभाग केली आणि मग दाविदाने करार केला आहे योनाथानासाठी की मी जेव्हा पण राजा होईल तेव्हा मी काय करणार? योनाथान तुझ्या घराण्यावरती मी काय करणार? प्रेम प्रीती करणार, मी कृपा करणार. आणि असं म्हणून दावीद निघून गेला. आणि मग योनाथान पण निघून गेला. आणि पुढे काय झालं? फलिस्टी लोकांसाठी इस्रायली लोकांचं युद्ध झालं. आणि त्यावेळेस काय झालं? शाऊल आणि योनाथान दोघं पण मरण पावले. आणि ज्यावेळेस ही गोष्ट राजा दावीदला कळाली आणि मग राजा दावीद काय केला? जिथून पळून गेला होता इस्रायल सोडून परत तो निघून आला. कुठं आला? इस्रायल देशाकडे आला. आणि इस्रायलावरती आता तो राज्य करायला लागला. आणि ज्यावेळेस इस्रायलावरती दावीद राज्य करायला लागला ही गोष्ट कळाली. कुणाला कळाली? जी योनाथानाच्या घरामध्ये मफीबोशेतला सांभाळणारी एक स्त्री होती. त्या स्त्रीचं नाव बायबलमध्ये लिहिलं नाही, पण तिला कळालं. काय कळालं? की आता राजा आता इस्रायलाचा राजा दाऊद झालेला आहे. आणि दाऊद झाल्यानंतर आता काय करणार? योनाथानाचा जो मुलगा आहे मफीबोशेत त्याला काय करणार? दाऊद आता मारून टाकणार. काय करणार? मारून टाकणार. जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला समजणार. बघा जर दुसरे
शमूएल याचा 4 अध्याय आणि 4 वचन जर तुम्ही वाचल तर इथं तुम्हाला समजणार बघा. वाचू आपण काय सांगतो. 2 शमूएल याचा 4 अध्यायाचं 4 पासून काही वचन वाचू आपण. शाऊलाचा पुत्र योनाथान शाऊलाचा पुत्र योनाथान याचा एक पुत्र होता. याचा एक पुत्र होता. तो पायाने लंगडा होता. तो पायाने लंगडा होता. इस्रायल येथून इस्रायलीतून शाऊल व योनाथान शाऊल व योनाथान यांच्याविषयीचे वर्तमान आले. यांच्या विषयीचे जे वर्तमान आले तेव्हा तो 5 वर्षाचा तेव्हा होता. तो किती वर्षाचा होता. 5 वर्षाचा होता. त्यावेळी त्याची दाई त्याला घेऊन पळाली. त्यावेळेस त्याची दाई म्हणजे ज्याला आता योनाथानाचा जो मुलगा होता ना मफीबोशेत त्याला सांभाळणारी एक नर्स होती. आणि ज्या वेळेस काय कळालं एक बातमी कळाली की बाबा राजा शाऊल पण आता मेलेला आहे आणि योनाथान पण आता मेलेला आहे. आणि हे वर्तमान जेव्हा तिला कळालं ना कळाल्यानंतर ना त्या नर्सने काय केलं त्या योनाथानला घेतलं आणि योनाथानला घेऊन काय केलेले ती पळाली. आणि पुढे काय सांगते वचन. ती घाईने पळत असता तो खाली पडून लग्न झाला. त्याचे नाव मफीबोशेत असे होते. त्याचे नाव काय होतं. मफीबोशेत. हा मफीबोशेत कुणाचा मुलगा होता. योनाथानाचा मुलगा होता. आता जेव्हा ज्या वेळेस राजा दाऊद झाला ना इस्रायलाचा त्यावेळेस ही नर्स त्याला घेऊन जाताना मफीबोशेत खाली पडला आणि तो पायाने लग्ना झाला. आणि मग तिने घेऊन तिला कुठं मफीबोशेतला घेऊन ती कुठं राहायला गेली. लोदबारमध्ये राहायला गेली. आणि ज्या वेळेस ती लोदबारमध्ये मफीबोशेतला घेऊन राहत आहे ना तर मफीबोशेतला घेऊन राहत असताना तिने काय सांगत आहे मफीबोशेतला की आता तुला इथंच काय करावं लागणार आहे. राहावं लागणार आहे. का इथे राहावं लागणार आहे. कारण आता कोण राजा झालेला आहे. दावीद राजा झालेला आहे. आणि दावीद राजा झाल्यानंतर निश्चय दावीद तुला काय करणार आता मफीबोशेत मारून टाकणार. का मारून टाकणार. कारण तिला माहित होतं काय माहित होतं की दाऊद राजामध्ये आणि शाऊल राजामध्ये निरंतर काय असायचं भांडण असायचं. निरंतर शाऊल राजा काय करायचा मारायचा. दावीदाला मारायचा प्रयत्न करायचा. जीव घ्यायचा प्रयत्न करायचा. त्याच्याबद्दल तो निरंतर राग असायचा. त्याच्याबद्दल द्वेष असायचा दावीदाबद्दल शाऊलाच्या प्रती. म्हणून त्या नर्सला माहित होतं काय माहित होतं आता दावीद राजा झालेला आहे. निश्चय आता मफीबोशेतला काय करणार दावीद मारून टाकणार. म्हणून तिने त्याला उचललं आणि उचलून कुठं घेऊन गेली लोदबारमध्ये घेऊन गेली. आणि लोदबारमध्ये घेऊन गेल्यानंतर ती काय सांगायला लागली की आता दावीद राजा झालेला आहे. भले आता तू राजा आहे. आता योनाथानाचा मुलगा कोण आहे मफीबोशेत आहे. आणि राजाचा मुलगा शेवटी कोण होतो राजपुत्रच होतो. पण तिने त्याला काय सांगितली नाही आता तुला इथंच राहावं लागणार लोदबारमध्ये. भले तुला इथं दुःख आहे कष्ट आहे क्लेश आहे तुला राजाचं जीवन जगायला मिळणार नाही परंतु तू इथं राहा. जर तू इथं राहिला तर काय होणार जिवंत राहणार. तू इथं राहिला तर तुझं चांगलं होणार. तू इथं जर राहिला तर निश्चय दावीद तुला काय करणार नाही मारणार नाही. म्हणून मफीबोशेतला त्या दाईने सांगितलं त्या नर्सने सांगितलं आणि मफीबोशेतने त्या नर्सचं ऐकून काय करायला लागला जीवन जगायला लागला. भरपूर वर्ष निघून गेले. मग भरपूर वर्ष निघून गेल्यानंतर ना मफीबोशेत मोठा झाला. परंतु मफीबोशेत त्याच्या जीवनामध्ये लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत काय गोष्ट ऐकत होता दावीदाबद्दल की राजा दाऊद आता काय करणार तुला मारून टाकणार. तू कधी पण राजा दावीदला भेटला ना तू काय होणार मारला जाणार. तुला कधी जिवंत ठेवणार नाही. काय जिवंत ठेवणार नाही कारण राजा शाऊल तुझा जो आजोबा होता राजा शाऊल त्यांनी काय केलेलं आहे दावीदाला निरंतर मारत होता. निरंतर वाईट त्याच्या जीवनामध्ये करत होता. म्हणून तू त्याला सापडू नको. तू सापडला तर काय होणार निश्चय मरून जाणार. असं निरंतर त्या नर्सने काय केलेलं आहे मफीबोशेतला सांगितलेलं आहे. आणि मफीबोशेत पण तेच ऐकून जीवन जगलेलं आहे. परंतु बायबल जर तुम्ही वाचन तर तुम्हाला समजणार की पुढे गेल्यानंतर ना ज्यावेळेस राजा दावीद झाला इस्रायलाचा आणि त्यावेळेस राजा दावीदने काय केलं एक कराराची आठवण केली. आता ज्या वेळेस त्या नर्सला काय माहित होतं फक्त एकच गोष्ट माहित होती. काय माहित होती राजा दावीदमधलं आणि राजा शाऊलमधलं जे पण काही युद्ध व्हायचं भांडण व्हायचं याच गोष्टी कुणाला माहित होतं त्या नर्सला माहित होतं. म्हणून तिने सेम तसंच सांगितलं योनाथानला मफीबोशेतला. परंतु त्या नर्सला आणखी एक करार झालेला माहित नव्हता. कुठला करार तुम्हाला माहित आहे का कुठला करार योनाथानाबरोबर योनाथानासाठी पण दावीदाने एक करार केला होता. परंतु त्या नर्सने काय सांगितलेलं आहे की आता दावीद तुला मारणार. दावीद वाईट आहे. दावीद दुष्ट राजा आहे. दावीदाने निरंतर तुझ्या घराण्याचं तुझ्या सर्व गोष्टींचं तुझ्या बाप्तांचं काय केलेलं आहे वाईट केलेलं आहे.
म्हणून तू दाविदाच्या हातामध्ये सापडू नको मफीबोशेत. तू जर दाविदाच्या हातामध्ये सापडला तू मेला म्हणून समज. म्हणून तू जिथं आहे लोदबारमध्ये जिथं आहे ना तर तू काय कर, इथंच राहा सुखी. जर तू इथं राहिला तर जिवंत राहशील, तू जर इथं राहिला तर चांगले राहशील. तू दाविदाच्या हातामध्ये सापडू नको असं त्या नर्सने सांगितलं. परंतु त्या नर्सला जे योनाथानमध्ये आणि दाविदामध्ये झालेला करार आहे ना, हा करार माहित नाही. का माहित नाही? कारण तिला तो करार माहितच नाही आहे. हा करार फक्त दाविदानी आणि योनाथानाने केलेला आहे. बघा काय सांगतं, जर दुसरे शमूएल पहिले शमूएल याचा 20 अध्याय आणि जर तुम्ही 15 पासून 18-19 वचनापर्यंत तुम्ही वाचाल तरी तो तुम्हाला समजणार. आता इथे एक करार झालेला आहे. आता हा करार कुणामध्ये झालेला आहे? हा करार दावीदमध्ये आणि हा करार योनाथानामध्ये आहे. आता या कराराचं महत्त्व काय माहिती आहे का? कारण योनाथानाला निश्चय माहित आहे. काय माहित आहे? की माझ्या बापाकडनं आता राजपद निघून गेलेलं आहे आणि माझा बाप जो शाऊल राजा आहे ना, जास्त दिवस आता इस्रायलावरती राज्य करू शकणार नाही आणि एक ना एक दिवस हे राज्य निघून जाणार त्याच्या हातनं आणि हे राज्य कुणाकडे येणार? राजा दाऊदकडे येणार आणि दावीद राज्य करणार इस्रायलावरती. हे योनाथानाला माहित आहे आणि ही गोष्ट योनाथानाला माहित आहे. म्हणून योनाथान काय केला? दाविदासाठी एक करार केला. वाचा, बघा, जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. पहिले शमूएल याचा 20 अध्याय आणि 15 वचनापासून आपण वाचू. एवढेच नव्हे तर एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून माझ्या घराण्यावरून आपली कृपादृष्टी कदापि काढून घेऊ नको. आता इथं योनाथान सांगत. आता इथं योनाथानाने एक करार केलेला. ज्यावेळेस त्याला कळालं, काय कळालं की आता राजा दाऊद आता निघून जाणार आणि जात असताना त्यांनी करार केला. योनाथान दाविदासाठी करार करत आहे. काय करत आहे? तू एवढे मात्र कर की माझ्या घराण्यावरून आपली कृपादृष्टी कदापि काढून आता राजा दाऊद म्हणत आहे. योनाथान काय म्हणत आहे की तू एवढंच कर, फक्त काय कर, माझ्या घराण्यावर. म्हणजे योनाथान सांगत आहे की जेव्हा तू कधी राजा होशील ना, राजा झाल्यानंतर ना माझ्या घराण्यावरती तू काय कर, एवढी कृपादृष्टी कर की कदापि काढून घेऊ नको. कदापि तू ती कृपादृष्टी काढून घेऊ नको. परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा या भूतलावरून उच्छेद करेल. तेव्हाही ती काढून घेऊ नको. यामुळे योनाथानाने दाविदाच्या घराशी आनभाग केली. म्हणजे काय केला? करार केला. काय करार केला? तो म्हणाला असे न केल्यास परमेश्वर दाविदाच्या शत्रूच्या हातून माझे पारिपत्य करील. योनाथानाची दाविदावर प्रीती होती. योनाथानाची दाविदावरती प्रीती होती. म्हणून त्याने त्याला पुन्हा अनभाग करावयास लाविले. कारण तो त्याला प्राणासमान प्रिय होता. कारण तो योनाथान दाविदाला कसा होता? प्राणासमान प्रिय होता म्हणते बायबल. आणि हा करार कुणामध्ये झालेला आहे? हा करार योनाथानमध्ये आणि दाविदामध्ये झाला. काय झाला की तू जेव्हा कधी पण राजा होणार, तू माझ्या कुटुंबाची काय कर? आठवण कर. आणि आठवण कर म्हटल्यानंतर ना, बघा, आता जर आपण 42 वचन वाचू. 42 त्याच अध्यायचं, पहिले शमूएल 20 अध्यायचं 42 वचन काय सांगतं बघा. तेव्हा योनाथान दाविदास म्हणाला, तू सुखरूप जा. परमेश्वर तुझ्या माझ्यामध्ये कारण परमेश्वर तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि तुझ्या माझ्या संततीमध्ये माझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो. आपण दोघांनी परमेश्वराच्या नावाने अनभाग केली आहे. म्हणजे करार केला आहे. मग तो उठून दावीद चालता झाला व योनाथान काय झाला? नगरात गेला. आता इथं योनाथान आणि दाविदामध्ये करार झालेला आहे. आता ज्या वेळेस राजा दाऊद झाला, इस्रायलाचा राजा झाला दाऊद, आणि दाऊद झाल्यानंतर मग दाविदाने काय केलं? या कराराचं काय केलं? स्मरण केलं. का स्मरण केलं? करायला नाही पाहिजे ना. जर तुम्ही बायबल वाचाल, बायबलचा इतिहास जर तुम्ही वाचाल ना, जर राजा कुठला पण झाला ना तर त्याच्या पाठीमागे जे पण कोण राजे असायचे किंवा त्याचे रिलेटिव्ह असायचे, त्याचे लेकरं असायचे, काय करायचे माहिती का? त्यांना मारून टाकायचे. काय करायचे? मारून टाकायचे. आता तुम्ही YouTube बघता का नाही मला माहित नाही, परंतु जेव्हा कधी तुम्ही बघा, ज्या वेळेस एक सिंह जंगलाचा राजा असतो ना, जोपर्यंत तो तरुण आहे, जोपर्यंत त्याचं राज्य असतं ना, तोपर्यंत त्यांनी काय करतो? राज्य करतो. परंतु तो सिंह म्हातारा झाला की दुसरा सिंह येतो,
आणि दुसरा सिंह आल्यानंतर ना काय करतो, तो त्या सिंहाला मारून टाकतो आणि त्याचं जे पण काही लेकरं असतील, लहान लेकरं असतील, त्या लेकरांना पण ते सिंह काय करते, मारून टाकते. का मारून टाकते? कारण त्यांनी त्याचं राज्यसभा, त्याचं राजवैभव त्याला काय करायचं असते, स्थापन करायचं असते. सेम तसं ज्या वेळेस राजा दाऊद इस्रायलाचा राजा झाला ना, तर राजाने पण काय करायला पाहिजे, दाऊद राजाने पण मारून टाकायला पाहिजे. कुणाला मारून टाकायला पाहिजे? शाऊलाच्या घराण्यातल्या सर्व लोकांना. आणि हे खरंच आहे. आणि बायबल तुम्ही वाचा तर तुम्हाला समजणार, भरपूर वेळेस परमेश्वराने स्वतः दावीदाला काय केलेलं आहे, शाऊलाला त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे, तू शाऊलाला काय कर, मारून टाक म्हणून. पण दावीदाने कधीच शाऊलाचं काय केलं नाही, त्याला मारून टाकलं नाही आणि कधीच त्याचं वाईट केलं नाही. परंतु जर राजा दाऊद झाला इस्रायलाचा आणि राजा त्यांनी झाल्यानंतर ना त्यांनी काय केला, एक कराराची आठवण केला त्यांनी. आणि हा करार त्यांनी कुणासाठी केला होता, योनाथानासाठी केला होता. आणि या कराराच्या द्वारे त्यांनी काय केलं, काय सांगतात आपण येऊ दुसरे शमूएल याचा 9वा अध्यायाकडे येऊ आपण आणि पहिल्या वचनापासून वाचू आपण. काय सांगता वचन बघा. योनाथानाकरिता आता दावीद म्हणत आहे. आता हा प्रसंग कुठला माहिती आहे का, हा काळ कुठला आहे, जेव्हा राजा दावीद जो आहे ना, तो राजा झालेला आहे इस्रायलाचा. ज्यावेळेस त्यांनी इस्रायलाचा राजा झाला ना, इस्रायलाच्या राजगद्दीवर त्यांनी बसला आणि बसल्यानंतर ना त्याला आठवण आली. कशाची आठवण आली? त्या कराराची आठवण आली. कुठल्या कराराची? जे त्यांनी योनाथानासाठी केलेला करार आहे, त्या कराराची त्यांनी आठवण केली. आणि त्यांनी काय म्हणतो, हा योनाथाना प्रित्यर्थ, ज्यावर आपण दया करावी, ज्याच्यावर मी दया करावी, असा कोणी शाऊलाच्या घराण्यातला अजून उरला हो, नाही. असा कोणी शाऊलाच्या घराण्यातला उरला आहे का, अशी चौकशी दाविदाने केली. अशी चौकशी दावीदाने केली. शाऊलाच्या घराण्याचा शाऊलाच्या घराण्याचा सिबा नामक एक सेवक होता. सिबा नामक एक सेवक होता. त्यास दाविदाकडे बोलावून आणण्यात आले. त्याला दावीदाकडे बोलावून आणण्यात आले. राजाने त्याला विचारले, सिबा आहेस काय? तू सिबाच आहे का? वचन 6 पासून वाचू आपण. मफीबोशेत मफीबोशेत बिन योनाथान बिन शाऊल याने येऊन दाविदास भूमीपर्यंत जाऊन दंडवत घातले. दावीदाकडे आता मफीबोशेत आला. आता मफीबोशेतने काय ऐकलं होतं पहिलं? काय ऐकलं होतं? त्याच्या नर्सनी काय सांगितलं होतं त्याला? काय सांगितलं होतं की आता तू जेव्हा कधी पण दावीदाला भेटणार किंवा दावीद तुला बोलावणार, निश्चय दावीद तुला काय करणार, मारून टाकणार. तुला काय करणार नाही, जिवंत ठेवणार नाही. तुला दावीद भेटला की तुला काय करणार, मारून टाकणार. का? कारण तुझ्या आजोबांनी त्याचं खूप वाईट केलेलं आहे दावीदाचं. म्हणून निश्चय तू समज मफीबोशेत, तू दावीदाच्या हातामध्ये सापडला की तू काय झाला, मेला. परंतु ज्या वेळेस दावीदाने काय केलं, मफीबोशेतला बोलवलं आणि मफीबोशेतला बोलवल्यानंतर ना मफीबोशेत काय केला, दावीदाजवळ आला. आणि दावीदाजवळ आल्यानंतर ना दावीदाला त्यांनी दंडवत घातला. आणि दंडवत घातल्यानंतर काय म्हणतो वचन 7 वाचू आपण. दावीद म्हणाला मफीबोशेता, तो म्हणाला आपला दास हजर आहे. दावीद त्याला म्हणाला. आता दावीद काय म्हणाला, मफीबोशेतला म्हणाला. दावीद त्याला म्हणाला, भिवू नको, तू काय करू नको, भिवू नको. का म्हणाला दावीद असं मफीबोशेतला की तू भिवू नको? कारण मफीबोशेतला निरंतर काय ऐकण्यात आलं होतं, दावीदाच्या बद्दल वाईटच ऐकण्यात आलं होतं. काय वाईट ऐकण्यात आलं होतं? कारण ती त्याला सांभाळ करणारी जी नर्स होती, जी त्याचा सांभाळ करणारी जी ती दाई होती ना, त्या दाईने त्याला निरंतर मफीबोशेतला वाईटच सांगितलं होतं. काय वाईट सांगितलं होतं की दावीद चांगला माणूस नाही आहे. आता दावीद इस्रायलाचा राजा झालेला आहे आणि दावीद आता काय करणार, इस्रायलाचा राजा झाला की तुला मारून टाकणार. म्हणून मी तुला काय केले, तुझ्यापासून वाचून घेऊन, दावीदापासून काय केलेलं आहे, वाचून आणून मी तुला लोदबारमध्ये ठेवलेलं आहे. आणि इथं लोदबारमध्ये मी तुझं पालन पोषण केलेलं आहे. म्हणून तू इथं लोदबारमध्येच राहा. भले तुला लोदबारमध्ये खायला चांगलं मिळालं नाही तरी चालतंय, तुला राजपुत्राचं जीवन नाही मिळालं तरी पण चालतंय, परंतु काय कर, तू इथं लोदबारमध्येच राहा. तू इथं राहिला तर जिवंत राहशील. दावीद खूप वाईट आहे, दावीद चांगला नाही आहे. निरंतर या गोष्टी मफीबोशेतने ऐकलेल्या आहेत. आणि म्हणून मफीबोशेतच्या प्रति मनामध्ये दावीदाबद्दल काय आहे, भय आहे, भीती आहे. म्हणून त्यांनी ज्यावेळेस दंडवत घातल्यानंतर तो काय म्हणतो, वाचू वचन 7 काय सांगतं. दावीद त्याला म्हणाला, भिवू नको, तू भिवू नको. तुझा बाप योनाथान. काय म्हणत आहे दावीद त्याला, तू भिवू नको. काय करू नको तू, मफीबोशेत, तू भिवू नको. कारण तुझा बाप योनाथान याच्याकरिता मी तुझवर अवश्य दया करेन. तुझा बाप योनाथान याच्या प्रित्यर्थ मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझा बाप शाऊल तुझा बाप शाऊल याची सर्व जमीन तुझा बाप शाऊल याची सर्व
माझ्या पंक्तीच्या भोजनाला बसणार तू. पुढं तो प्रणाम करून म्हणाला, तो प्रणाम करून म्हणाला. आपण अशा मध सारख्या. आता बघा, आता किती चांगली गोष्ट आहे ना. ज्यावेळेस मफीबोशेत राजा दाऊदकडे आलेला आहे, तर राजा दाऊद बद्दल मफीबोशेतने वाईट ऐकलेलं आहे ना. पण राजा दाऊद काय म्हणत आहे त्याला? तू काय करू नको, भिवू नको. का भिवू नको? मी तुला आता काय करणार नाही, मारणार नाही. तू भिवू नको. जे पण तुझी प्रॉपर्टी आहे, तुझ्या बापाची प्रॉपर्टी, तुझ्या आजोबाची प्रॉपर्टी, जे पण काय आहे ना, ते मी तुला काय करणार आहे आता, देऊन टाकतो. आणि हे तुझं वतन आहे आणि तू त्याची प्रॉपर्टी घे, त्याच्यामध्ये तू शेतामध्ये ते उत्पन्न कर, त्याच्यावरचं येणाऱ्या पिकाच्या वरनं तू काय कर, जीवन जग. तू सेम राजपुत्रासारखं जीवन जग. आणि तू काय कर, माझ्या नित्य पंक्तीस, मी जिथं जेवण करतो त्या जेवणाच्या पंक्तीला तू नित्य ये आणि तू काय कर, जेवण कर. आता तुम्हाला माहित आहे का, राजाच्या पंक्तीच्या म्हणजे राजाच्या पंक्तीला कोण बसते जेवायला? कुणाची अथॉरिटी असते बसायची? फक्त राजाच्या पुत्रांची. आणि जे राजाच्या कन्या असतात ना, तेच लोक काय करते, राजाच्या पंक्तीला जेवायला बसते. दुसरं कोणी पण काय करत नाही, बसू शकत नाही. आता इथं राजा दाऊदने काय केलं, तुझ्या बापाची प्रॉपर्टी तुला देतो, तुझ्या आजोबाची प्रॉपर्टी तुला देतो आणि तू नित्य काय कर, माझ्या पंक्तीस येऊन काय कर, नित्य येऊन तू भोजन कर. असं म्हटल्यानंतर योनाथान काय, मफीबोशेत काय म्हणायला पाहिजे? काय म्हणायला पाहिजे? हो, थँक्यू. मला वाटलं होतं राजा दाऊद, तू मला, मी तुला भेटल्यानंतर काय करणार, तू मला मारून टाकणार. तू काय करणार, तू मला जीवन ठेवणार नाही, तू माझा नाश करून टाकणार, तू मला मारून टाकणार. परंतु आता तू तर काय करत आहे, मला जेवायला, ते पण तुझ्या मेझ्याजवळ. आणि जे पण माझ्या बाबाची प्रॉपर्टी आहे, जे पण काय माझं आहे, माझा बाप योनाथान, माझा आजोबा शाऊल, त्याचं जे पण काय, जेवढी पण काय प्रॉपर्टी आहे, सर्व तुम्हाला काय करत आहे, रिटर्न्समध्ये देत आहे. म्हणून मफीबोशेत काय करायला पाहिजे, आनंद करायला पाहिजे. आणि काय करायला पाहिजे, राजाला दाऊद राजाला काय म्हणायला पाहिजे, थँक्यू म्हणायला पाहिजे ना. परंतु या सर्व गोष्टी राजा दाऊदने त्याच्यासाठी बोलल्या आणि या सर्व गोष्टी त्यांनी त्याच्यासाठी करत असताना मफीबोशेत काय म्हणतो, बघा काय सांगतो वचनात, तो प्रणाम करून म्हणाला, तो प्रणाम करून म्हणाला, आपण अशा मध सारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे. असा आपला दास कोण आहे. बघा आता राजा दाऊदचं मन किती चांगलं आहे ना, मफीबोशेत बद्दल, त्याच्या प्रॉपर्टी पण त्याला द्यायला लागलाय, सर्व गोष्टी जे आहे त्या सर्व गोष्टी त्याला द्यायला आहे मफीबोशेतला. त्यांनी आनंदाने काय करायला पाहिजे, एक्सेप्ट करायला पाहिजे, थँक्यू म्हणायला पाहिजे. परंतु मफीबोशेत काय म्हणत आहे, मी तर कोण आहे, तुझ्या मेघाच्या समोर असलेला कोण म्हणते, मेलेला कुत्र्यासारखा आहे आणि तू माझ्यावर का असं दया करत आहे. असं मफीबोशेत का म्हणत आहे माहिती आहे का? कारण मफीबोशेतला निरंतर त्या नर्सनी काय सांगितलेलं आहे, राजा दाऊद बद्दल वाईट सांगितलेलं आहे. वाईट म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, या जगामध्ये चालत असताना भरपूर लोक आहेत बघा, आम्ही काय ऐकून जीवन जगतो, देवाच्या प्रती पण आम्हाला भरपूर काही गोष्टी असं समजते, काय करते, भरपूर गोष्टी आम्हाला पण देवाच्या प्रती समजते. परंतु आम्ही काय करतो, जर आम्ही मनुष्याचं ऐकून जीवन जगणार तर शेवटी आम्ही कसं जीवन जगणार, श्रापित जीवन जगणार. पण जर आम्ही देवाचे शब्द ऐकून, देवाचं वचन ऐकून जर आम्ही जीवन जगणार या जगामध्ये चालत असताना, तर डेफिनेटली आमचं जीवन कसं होणार, आशीर्वादित होणार. आता हे आशीर्वाद दावीदाने मफीबोशेतला द्यायचं ठरवलंय. कशासाठी ठरवलंय, योनाथानासाठी त्यांनी काय केलेलं आहे, करार केलेला आहे. त्या कराराच्या द्वारे तो हा सर्व आशीर्वाद त्याला देत आहे. परंतु ज्या वेळेस मफीबोशेत दावीदाच्या समोर आला ना, आल्यानंतर त्यांनी राजाला धन्यवाद केला नाही, तर काय म्हणत आहे तो, मी तुझ्या मेघाच्या समोर असलेला एक कुत्रा आहे आणि त्या कुत्र्यावरती तू कशाला दया करतो. आणि वचन 9 काय सांगतो, वाचू आपण. मग राजाने शौलाचा सेवक सिबा याला बोलावण्यास सांगितले. जे काही शौलाचे त्याच्या घराण्याचे होते, जे काही शौलाचे व त्याच्या घराण्याचे होते, ते सर्व तुमच्या धन्याच्या पुत्रास देतो. ते सर्व मी कुणाला देत आहे. आता राजाने फरमान काढलं आणि सांगितलं की जे पण शौलाचं आहे, जे पण योनाथानाचं आहे, मी तुझ्या त्या चाकराला, म्हणजे कुणाला, मफीबोशेतला मी काय करतो, देऊन टाकतो. हा पुढं, तर तू आपले पुत्र व चाकर यासह त्याच्या जमिनीची तू लागवड कर, तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न तू आणत जा. पण तुझ्या धन्याचा
मफीबोशेत माझ्या पंक्तीस नित्य भोजन करीत. माझ्या पंगतीस नित्य भोजन करीत. सिबाचे 15 पुत्र सिबाचे 15 पुत्र व 20 चाकर होते. व 20 चाकर होते. सिबा राजास म्हणाला, शिवा राजास म्हणाला, माझे स्वामी राजे, माझे स्वामी राजे यांनी आपल्या दासास केलेल्या यांनी आपल्या दासास केलेल्या आज्ञेप्रमाणे आज्ञेप्रमाणे सर्व काही आपला दास करेल. सर्व काही आपला दास करल. ह्याप्रमाणे याप्रमाणे मफीबोशेत इतर राजपुत्रांप्रमाणे इतर राजपुत्रांप्रमाणे दाविदाच्या दाविदाच्या पंगतीस नित्य भोजन करीत असे. हालेलुया. आता हा मफीबोशेत जो आहे ना, हा मफीबोशेत पण काय व्हायला पाहिजे माहितीये का? मरायला पाहिजे. त्याचा नाश व्हायला पाहिजे. का नाश व्हायला पाहिजे? कारण दावीद ज्यावेळेस राजा झाला ना, राजा दाऊद पण त्याला मारून टाकायला पाहिजे. परंतु तो मेला नाही. का मेला नाही माहितीये का? मफीबोशेत जगायचं कारण काय आहे? मफीबोशेत आशीर्वादित व्हायचं कारण काय? मफीबोशेत राजा दाऊदकडनं कृपा प्राप्त करायचं कारण काय माहितीये का? का त्यांनी राजा दाऊदकडनं कृपा प्राप्त करू शकला? का त्यांनी जी त्याच्या बापाची, शौलाची, योनाथानाची प्रॉपर्टी होती, जे सर्व काही शेत जमीन होती, जे सर्व आशीर्वाद त्याच्यासाठी ठेवले होते, ते आशीर्वाद त्यांनी प्राप्त करायचं कारण काय होतं माहितीये का? काय कारण होतं? कारण योनाथानामध्ये आणि दाविदामध्ये झालेला करार. कशाच्याद्वारे मफीबोशेत वाचला गेला? कराराच्या द्वारे वाचला गेला. कशाच्याद्वारे मफीबोशेत आशीर्वादित जीवन जगू लागला? कराराच्या द्वारे. कशाच्या द्वारे मफीबोशेत सर्व काही आशीर्वाद प्राप्त केला? कराराच्या द्वारे. जसं हे मी वचन वाचत होतो ना, हे ऍक्च्युअल जर तुम्ही बायबल वाचाल ना, तर दाऊद राजाला ना हे लंगडे लुळे लोक कधीच आवडत नव्हते. दावीद राजा लंगडे लुळे लोकांसाठी काय करायचं माहिती का? घृणा करायचा. असं मी सांगितलं. बायबल वाचू आपण बघा. जर दुसरे शमूएलाचा 5 अध्याय आणि 8 वचन जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार की राजा दाऊदला नाही का लंगडे लुळे लोक कधीच आवडत नव्हते. इव्हन त्यांनी काय केलं होतं, जे ज्यावेळेस त्यांनी राजा झाला ना, राजा झाल्यानंतर ना सर्व लंगड्या लुळ्या लोकांना काढून त्यांनी काय केला? शहराच्या बाहेर टाकून दिला. का बाहेर टाकून दिला? त्यांना आवडत नव्हते. वाचा काय सांगतात दुसरे शमूएल याचा 5वा अध्याय आणि 8 वचन काय सांगतं बघा. त्या दिवशी दावीद म्हणाला, जो कोणी यहोशास मारेल, जो कोणी यबूशी लोकांस मारील, त्याने नळाजवळून जाऊन दाविदाच्या जीवाचा द्वेष करणाऱ्या त्या लंगड्या व आंधळ्या लोकांचा संहार करावा. त्या लंगड्या आणि आंधळ्या लोकांचा संहार करावा. यावर अशी म्हण पडली आहे, यावर अशी म्हण पडली आहे की येथे लंगडे व आंधळे आहेत, घरात कोणाचा प्रवेश व्हावायचा नाही. आता या वचनामध्ये पाहायला मिळतं की दावीद कधीच लंगड्या लुळ्या लोकांसाठी प्रेम केला नाही. त्याला आवडत नव्हतं. आता मफीबोशेत कोण आहे माहितीये का? पायाने अपंग आहे, लंगडा आहे. आता दावीद त्याच्यावरती काय करायला पाहिजे? घृणा करायला पाहिजे. या वचनाकडे तुम्ही बघणार तर समजणार. दावीद मफीबोशेतवरती घृणा करायला पाहिजे. त्याला आवडत नव्हतं. परंतु दावीद घृणा करत नाही मफीबोशेतला, लंगडा आहे म्हणून. का करत नाही? का करू शकत नाही त्यांनी? कारण त्याच्याकडे काय आहे? योनाथानाने केलेला करार आहे. जसं मी हे बायबलमध्ये वचन वाचत होतो ना, तर मी देवाच्या आत्म्याने मला ह्या वचनाच्या द्वारे काय बोललं? मफीबोशेत आशीर्वादित व्हायचं कारण, मफीबोशेत दाविदाच्या हातनं मरून सुटून जगायचं कारण काय आहे? करार आहे. जर या मफीबोशेतकडे करार नसला असता ना, तर मफीबोशेत पण काय झाला असता? मरून गेला असता. काय केला असता? मरून गेला असता. जिवंत राहिला नसता. आशीर्वादित जीवन जगू शकला नसता. एक करार त्या मफीबोशेतकडे होता. त्या करारामुळं मफीबोशेत काय झाला? जीवन जगायला लागला. जसं हे बायबलमध्ये मी वचन वाचत होतं ना, हे वचन आमच्या जीवनाला, माझ्या जीवनाला पण काय होतंय? लागू होतं. बघा, आपण पण काय करत होतो? आपण पण जर प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आला नसता, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जर करार केला नसता, प्रभू येशू ख्रिस्त जर आपल्या जीवनामध्ये आला नसता, तर आपण पण काय झालो असतो? मैलच असतो. कुणासारखं? या मफीबोशेतसारखं. आपला पण नाशच झाला असता. आपल्याला पण मारून टाकला असता सैतानाने आणि आपण शेवटी नरकामध्येच गेलो असतो. परंतु आपल्याकडे पण काय आलं? करार आला. बघा, जर तुम्ही रोमकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि जर तुम्ही 23 वचन वाचल तर तुम्हाला इथं पाहायला मिळणार. बघा, रोमकराचं पत्र याचा 3रा अध्यायाचं 23 वचन वाचल तर इथं समजणार आपल्याला. कारण सर्वांनी पाप केले. काय सांगतं? कारण सर्वांनी पाप केलं. पाप कोण केलं? आदामाने केलं पाप. आदामाने परमेश्वराची आज्ञा मोडली. आदामाने जे परमेश्वराने आदामाला आज्ञा दिली होती, ती आज्ञा परमेश्वराची आदामाने काय केला?
आम्ही देवाच्या गौरवाला, देवाच्या आशीर्वादाला, देवाच्या कृपेला उणे पडणारे काय आहे? आम्ही लोक आहे. जसं मफीबोशेत पण काय होता मफीबोशेत? उणं पडलं होतं त्याला. जर तुम्ही बघणार हे मफीबोशेत आणि आपली जर स्टोरी कंपॅरिझन जर तुम्ही करून बघणार तर तुम्हाला समजणार. काय समजणार? की मफीबोशेत कसं वाचला गेला? त्या कराराच्या द्वारे. एक करार त्याच्या बापाने केला होता. ते करार जर मफीबोशेतकडे नसला असता तर मफीबोशेत पण निश्चय मरून गेला असता. आणि म्हणून आम्ही पण देवाच्या गौरवाला उभे पडणारे लोक होतो. पण देवाचं वचन काय सांगतं? वचन 24 काय सांगतं बघा. हा वाच 24 वचन 3:24. रोम 3:24. हा देवाच्या कृपेने, पण कुणाच्या कृपेने? देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केले. ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे हे विनामूल्य नीतिमान ठरतात. हालेलुया. कोण दिली खंडणी आमच्यासाठी? आमच्यासाठी खंडणी, आमच्यासाठी करार कोण केला? प्रभू येशूने आमच्यासाठी करार केला. आणि सेम त्या कराराच्या द्वारे आम्ही काय झालं? वाचलं गेलो. जसं मफीबोशेत कराराच्या द्वारे, जो करार दावीद आणि योनाथानमध्ये होता, त्या दावीद आणि योनाथानाच्या करारामुळं मफीबोशेत वाचला गेला. सेम परमेश्वराच्या क्रोधापासून आपण कसं वाचलं गेलो? जे प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेला करार आहे, त्या कराराच्या द्वारे आम्ही काय केलं? वाचलं गेलो. काय केलो आम्ही? जर करार आमच्यासाठी केला नसताना तर आम्ही पण काय झालो असतो? नाश झाला असता निश्चय आमचा. काय झाला असता? आमचा नाश झाला असता. परंतु त्या कराराच्या द्वारे आम्ही देवाच्या क्रोधापासून काय झालं? वाचलं गेलो. वाचू आपण बघा. जर इर्मियाचं पुस्तक याचा 31 अध्याय आणि वचन 27 पासून जर 34 वाचल तरी आम्हाला पाहायला मिळतं की कसं जसं योनाथान आणि दाविदाच्या बद्दल एक करार झाला, दोघांच्या मध्ये एक करार झाला. सेम तसंच मनुष्यामध्ये आणि देवामध्ये पण काय झालेलं आहे? करार झालेला आहे. आणि या कराराचं वचन देवाने आम्हाला दिलेलं आहे. या करारावरती जो व्यक्ती विश्वास करतो ना, तो व्यक्ती काय होतो? सेम त्या मफीबोशेत सारखं काय होतो? वाचला जातो. कारण दाऊदने काय म्हणाला की मी योनाथानाच्या प्रित्यंत कुणावरती दया करायला पाहिजे, असं कोण आहे का शौलाच्या घराण्यातला? देव पण तसंच म्हणतो की मी प्रभू येशूच्या द्वारे कृपा करायला पाहिजे. कोण आहे का इथं? मी म्हणायला पाहिजे हा मी आहे. पण ज्यावेळेस देव मनुष्यासाठी करार करतो ना, त्या करारावरती आम्हाला काय करायचं? विश्वास ठेवायचा. आता हा मनुष्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये झालेला करार आहे. जसं दाविदामध्ये आणि योनाथानामध्ये झालेला करार आहे, तर दाविद आणि योनाथानामध्ये झालेल्या कराराच्या द्वारे कोण वाचलं गेलं? मफीबोशेत वाचला गेला. सेम तसंच परमेश्वराच्या मध्ये आणि मनुष्यामध्ये, परमेश्वरामध्ये आणि मनुष्यामध्ये झालेल्या करारामध्ये आपण वाचलं गेलो. परमेश्वरामध्ये आणि येशूमध्ये झालेल्या कराराच्या द्वारे काय झालं? आपण वाचलं गेलो. वाचू आपण काय सांगतो बघा. इर्मियाचं पुस्तक याचा 31 अध्याय आणि 27 वचनापासून काय वचन वाचू आपण? परमेश्वर म्हणतो पहा असे दिवस येत आहेत की. कोण म्हणत आहे? परमेश्वर म्हणत आहे. काय म्हणत आहे परमेश्वर? पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी इस्रायलाच्या घराण्यामध्ये व यहुदाच्या घराण्यामध्ये मनुष्यबीज व पशुबीज पेरेल. आता परमेश्वर सांगत आहे, काय म्हणत आहे की येत्या दिवसामध्ये मी काय करणार? इस्रायलाच्या घरानं आणि यहुदाच्या घरानं मनुष्य आणि पशुबीज याच्यामध्ये मी काय करेल? बीज पेरेल. पुढं आणि असे होईल की उपटण्याच्या व मोडून टाकण्याच्या पाडून टाकण्याच्या व नाश करण्याच्या आणि पीडा करण्याच्या कामी मी जशी त्यांच्यावरती नजर ठेवली तशी बांधून काढण्याच्या व लागवड करण्याच्या कामी मी त्यांच्यावरती काय करणार? नजर ठेवल. कोण म्हणत आहे? परमेश्वर म्हणत आहे. पुढे काय सांगतं? बापांनी आंबट द्राक्ष खाल्ली. कोण खाल्लं? बापाने आंबट द्राक्ष खाल्ले आणि मुलाचं दात आंबलं. आता पूर्वी जर तुम्ही वाचल तर तुम्हाला समजणार. परमेश्वराने करार दिला, 10 आज्ञा दिले आणि 10 आज्ञा दिल्यानंतर जे कोणी आज्ञा मोडल, जे पण कोणी परमेश्वराच्या विरुद्ध वागल तर शिक्षा कुणाला व्हायची माहिती का तुम्हाला? कुणाला व्हायची? देवाचं वचन सांगतं की परमेश्वर 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत काय करायचा? शासन करायचा.
म्हणजे तिसरी चौथी पिढी म्हणजे कोण? फॉर एक्झाम्पल, मी जर देवाच्या विरुद्ध पातक केलं, मी जर देवाच्या विरुद्ध वाईट गोष्ट केली, मी जर देवाची इच्छा मोडली आणि देवाच्या विरुद्ध मी जर पाप केलं, तर माझ्यानंतर जी तिसरी पिढी येणार आहे ना, त्या माझ्या येणाऱ्या पिढीला काय व्हायचं? शिक्षा भोगायला लागायचं. म्हणून इथं काय सांगतं देव, काय देवाचं वचन काय सांगतं? बापांनी आंबट द्राक्ष खाल्ले आणि मुलांचे दात थांबले आणि मुलांचे दात थांबले, असे त्या काळी लोक म्हणणार नाही. असं त्या काळी म्हणजे कुठल्या काळी? ज्या वेळेस परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्यासाठी जो करार करतो ना, त्या टाइम मध्ये देवाचं वचन सांगतं की त्या काळामध्ये काय होणार नाही, अशी गोष्ट होणार नाही. पुढे काय सांगतं? तर प्रत्येक मनुष्य आपल्या दुष्कृत्यामुळे मरण, जो कोणी आंबट द्राक्ष खाईल त्याचेच दात थांबतील. त्याचे दात काय होणार? त्याचे दात आमतील. पुढं परमेश्वर म्हणतो पहा, असे दिवस येत आहेत की परमेश्वर म्हणतो पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. मी काय करणार आता? नवा करार करणार. जसं आम्ही वाचलं, काय वाचलं? दुसरे शमूएल याचा 9वा अध्यायामध्ये एक करार आहे. आता हा करार कुणामध्ये झालेला आहे? हा करार राजा दाऊद आणि योनाथानामध्ये झालेला आहे. आणि या कराराच्या द्वारे कोण वाचवलं गेलं? मफीबोशेत वाचवला गेला. जर हा करार त्यांच्या दोघांमध्ये झाला नसता, तर निश्चय मफीबोशेत काय झाला असता? मरून गेला असता. त्याला मरायलाच पाहिजे होतं, त्याचं चांगलं व्हायला नाही पाहिजे होतं. त्याला राजाच्या पंक्तीत, त्याला मेजावरती जिथं राजा बसतो त्या राजाच्या पंक्तीला बसून जेवायची अथॉरिटी, राजपुत्रासारखी अथॉरिटी त्याला मिळाली नसती मफीबोशेतला, जर करार मफीबोशेतकडे नसला असता तर. पण ते करार त्याच्याकडे होता. त्या करारामुळं मफीबोशेत राजा दाऊदकडनं कृपा प्राप्त करू शकला, आशीर्वाद प्राप्त करू शकला, राजाच्या पंक्तीस बसू लागला. राजाच्या पंक्तीस बसून तो त्याच्या राजपुत्रांसारखं जीवन जगायला लागला. कशामुळं? करारामुळं. म्हणून इथं परमेश्वर पण काय सांगतो? आता जो करार मी इस्रायलाच्या घरानं आणि यहुदाच्या घराण्याबद्दल करणार, माझं काय सांगतं वचन? परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्याच मिस्र देशातून बाहेर आणले. त्यांना मिसर देशामधनं बाहेर आणले. तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही. त्याचबरोबर विवाह केला. मी त्यांच्याबरोबर करार केला, मी त्यांच्याबरोबर विवाह केला, तरी तो त्यांनी माझा करार मोडला. तरी तो त्यांनी काय केला? माझा करार मोडला. कोण मोडला करार त्यांचा? इस्रायली लोकांनी मोडला. परमेश्वराने इस्रायल लोकांना 10 आज्ञा दिले आणि त्या 10 आज्ञाच्याद्वारे त्यांनी काय म्हटलं? आम्ही हा करार पाळून जीवन जगतो. परंतु ते 10 आज्ञा पाळू शकले का? पाळू शकले नाही. काय करू शकले नाही? पाळू शकले नाही. म्हणून देव काय म्हणतो? मी त्यांच्यासाठी विवाह केला, मी त्यांच्यासाठी करार केला, पण ते त्यांनी काय केलं नाही? पाळू शकले नाही. तो करार त्यांनी मोडला. म्हणून देव काय म्हणतो? आता देव आमच्यासाठी काय करणार? नवा करार करणार. असा करार करतो म्हणतो की तो करार काय करणार? हे लोक काय करणार? पाळू शकणार. म्हणून काय सांगतं? मी त्यांच्यासाठी विवाह केला, तरी तो माझा करार त्यांनी मोडला. तरी तो माझा करार त्यांनी मोडला. परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर म्हणजे कुठल्या? जेव्हा हे वचन आम्ही ऐकणार, आता आम्ही भरपूर वेळेस ऐकलेलं आहे हे वचन, पण देवाचं वचन काय सांगतं? त्या दिवसानंतर म्हणजे कधी? जेव्हा हे वचन, कराराचं वचन जेव्हा आमच्याकडे येणार, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा मी आपले धर्मशास्त्र म्हणते. काय म्हणते? बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार, बायबलमध्ये धर्मशास्त्र हे वेगळं आहे आणि नियमशास्त्र वेगळं आहे. नियमशास्त्र कशाला म्हटलेलं आहे बायबलमध्ये तुम्हाला माहिती आहे का? कशाला म्हटलंय? जे परमेश्वराने सिनाय पर्वतावरती 10 नियम दिले त्याला काय म्हटलेलं आहे? नियमशास्त्र म्हटलंय. आणि धर्मशास्त्र कशाला म्हटलंय? जे परमेश्वराने बोललेले शब्द आहे, हे दिलेलं बायबल जे वचन आहे ना, या वचनाला परमेश्वराने काय म्हटलंय? धर्मशास्त्र म्हटलंय. म्हणून परमेश्वर काय म्हणतो? करार करत असताना परमेश्वर नियमशास्त्र म्हणतो का? काय म्हणतो? मी आपले धर्मशास्त्र म्हणजे परमेश्वराचं वचन, हे परमेश्वराचं वचन आहे. याला बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे? धर्मशास्त्र. तर देव काय म्हणतो? करार करत असताना मी त्यांच्या हृदयामध्ये काय करणार? नियमशास्त्र घालणार नाही, तर मी काय करणार? हे धर्मशास्त्र जे
परमेश्वराचे शब्द आहेत, जे परमेश्वराच्या मुखातून निघालेले वर्ड शब्द आहेत ना, ते हे धर्मशास्त्र मी त्यांच्या हृदयामध्ये घालणार. मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन. मी त्यांच्या कुठं लिहिणार? कुठं लिहिणार? पहिलं नियमशास्त्र कुठं लिहिलं? पाठांवर लिहिलं. कुठं लिहिलं? पाठांवरती लिहिलं, पोटाने. परंतु आता परमेश्वर काय म्हणतो? धर्मशास्त्र कुठं लिहितो म्हणतो? हृदयावरती. मी ते धर्मशास्त्र काय करणार? त्यांच्या हृदयपटलावर लिहीन. त्यांच्या हृदयपटावर लिहीन. मी त्यांचा देव होईल. मी त्यांचा देव होईल. व ते माझे लोक होतील. व ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी यापुढे कोणी, आपल्या शेजाऱ्यास, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यांना, कोणी आपल्या बंधूस, कोणी आपल्या बंधूला परमेश्वराला ओळखा, परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाही. असं बोध करणार नाही. का आपण बोध करतो का नाही? काय म्हणतो? मी भरपूर वेळेस सांगतो ना, पास्टर पण सांगतो भरपूर वेळेस, तुम्ही परमेश्वराला काय करा? चांगलं ओळखा. आम्हाला परमेश्वराला ओळखणं खूप गरजेचं आहे. जर आम्ही परमेश्वराला एकदम ठीक प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही ठीक ओळखणार ना, निश्चय अनंत जीवन आमचं आहे, सार्वकालिक जीवन आमचं आहे, आशीर्वादित जीवन आमचं आहे, सर्व बायबलमधल्या चांगल्या गोष्टी आमच्या आहे. हालेलुया. म्हणून आम्हाला परमेश्वराला काय करायचं आहे? ठीक ओळखायचं आहे. इथं परमेश्वर काय म्हणतो की आता लोकांना सांगायला लागणार नाही. काय सांगायला लागणार नाही? की तुम्ही काय करा? परमेश्वराला ओळखा. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना सांगायला लागायचं. काय लागायचं? एक पिढी गेल्यानंतर ना दुसरी पिढी. बघा, जर तुम्ही बायबल वाचल तर समजणार, शास्त्रीचं पुस्तक येऊपर्यंत एक पिढी होती इस्रायलाची, आणि ती पिढी परमेश्वराला ओळखत होती. बायबल असं सांगतं. परंतु जेव्हा शास्त्रीच्या पुस्तकामध्ये तुम्ही येताल ना, शास्त्रीच्या पुस्तकामध्ये इस्रायली लोक, ही दुसरी पिढी आली. ही दुसरी पिढी परमेश्वराला काय केलेलं आहे माहिती आहे का? ओळखली नाही. म्हणून जुन्या करारामध्ये, जुन्या अध्यायामध्ये तुम्ही वाचाल तर निरंतर लोकांना काय करायला लावायचं? ओळखायला लागायचं. लोक सांगायचे, देवाचे सेवक सांगायचे. काय सांगायचे? तुम्ही परमेश्वराला चांगलं ओळखा, तुम्ही ठीक ओळखा परमेश्वराला. पण इथं देव काय म्हणतो की कोणी आपल्या शेजाराला काय म्हणणार नाही? परमेश्वराला ओळखा, परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाही. असा बोध करणार नाही. कारण लहानापासून थोरापर्यंत. कारण का बोध करणार नाही? कारण ते लहानापासून थोरापर्यंत सर्व मला ओळखतील. ते सर्व लोक मला ओळखतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो देव? बोध करायची गरज लागणार नाही. आता कुठली बोध करायची गरज लागणार नाही. तुम्ही परमेश्वराला ओळखा, परमेश्वराला ओळखा, परमेश्वराला ओळखा. परंतु देवाचं वचन काय सांगतं? ज्या वेळेस परमेश्वर आमच्यासाठी करार करणार ना, त्या कराराच्या द्वारे लोकांना सांगायची गरज लागणार नाही. ऑटोमॅटिकली जे लहान आहे त्या लहानापासून ते थोरापर्यंत ते लोक काय करतील? मला ओळखतील. आणि पुढे वचन काय सांगतं? ते मला ओळखतील. मी त्यांच्या गुन्ह्यांची क्षमा करेन. देव करार करत असताना काय करतो? दाऊदला पण ज्यावेळेस करार केला ना, दाऊदला सांगते योनाथानाचा आणि दाऊदाचा करार तुम्ही घरी गेल्यानंतर न वाचा. ॲक्च्युअल दाऊद मारून टाकायला पाहिजे. मी जेव्हा बायबल वाचत होतो ना, मफीबोशेत मरायलाच पाहिजे होता. परंतु दावीदकडे मफीबोशेतला मारायचं कारण पण होतं, परंतु तो मारू शकला नाही. का मारू शकला नाही? का त्याचा नाश करू शकला नाही? कारण करार त्याच्याकडे होता. त्या करारामुळं मफीबोशेत वाचला. सेम तसंच या कराराच्या द्वारे आम्ही पण काय झालो? देवाच्या क्रोधापासून काय झालं? वाचलं गेलो. आमचा पण निश्चय नाशच होणार होता. जसं रोमकराचा पत्र 3 अध्यायाचं 23 वचन काय सांगलं की सर्वांनी पाप केला आणि देवाच्या करुणेला काय झालं? आम्ही अंतरलो, आम्ही उभे पडलो. आम्ही असे लोक आहेत. कसे लोक आहेत आम्ही? देवाच्या करुणेला, देवाच्या कृपेला, देवाच्या आशीर्वादाला, देवाच्या चांगल्या गोष्टीला उभे पडणारे आम्ही लोक आहे. परंतु देवाची कृपा आमच्यावरती झाली. देवाने आमच्यासाठी करार करून ठेवला. आणि म्हणून देव काय म्हणतो इथं? लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांना सांगायची गरज नाही. ते लोक मला ओळखतील. आणि काय सांगतं वचन पुढं? मी त्यांच्या अधर्माची क्षमा मी करीन. त्यांच्या अधर्माची क्षमा करीन. त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. हालेलुया. या कराराच्या द्वारे देवाने काय केलेलं आम्हाला? वाचवलेलं आहे. या कराराच्या द्वारे देवाने काय केलेलं आहे? आम्हाला नाशापासून वाचवलेलं आहे. जर देवाने आमचं पाप आठवलं असतं तर आम्ही जगू शकलो असतो का? जगू शकलो असतो? निश्चय आम्ही काय झालो असतो? मेलो असतो. का मेलो असतो? कारण देवाला काय आवडत नाही? पाप आवडत नाही.
पवित्र आहे, देव पवित्र आहे, देव निष्कलंक आहे, देव भस्म करणारा अग्नी आहे आणि देवाला पाप चालत नाही. म्हणून देवाने काय केलं, आमच्या हृदयामध्ये एक निश्चितता दिली, एक करार दिला. काय करार दिला? की मी तुमचं पाप आता यापुढे काय करत नाही, स्मरण करत नाही. मी तुमचं पाप यापुढे आठवत नाही. आणि पुढे काय सांगतो वचन आहे, मी तुमचं पाप यापुढे आठवणार नाही. जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो, जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो रात्री प्रकाशासाठी चंद्र व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्र याचे नियम लावून देतो, याचे नियम लावून देतो. जो समुद्रास खवळतो, हा त्याच्या लाटा गर्जतात, हा ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे, ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की यथा कदाचित यथा कदाचित माझ्यासमोर हे नियम घडलेच, यथा कदाचित माझ्या समोरून हे नियम ढळले तर इस्रायलाचा वंश माझ्या समक्ष राष्ट्र या पदापासून अक्षय घडेल. हालेलुया. देवाचं वचन विश्वासणार आहे, देवाचं वचन आमच्या जीवनाला चालवणार आहे. म्हणून देवाने काय केलेलं आहे, आम्हाला पण काय केलेलं आहे, त्याचा पुत्र होण्याचा, त्याची कन्या होण्याचा देवाने काय केलेला आम्हाला अधिकार दिलाय. कशामुळे अधिकार दिलाय? देवाने आम्हाला काय केलेलं आहे, करार केलेला आहे. आणि बघा, जर तुम्ही लूक वर्तमानपत्र तुम्ही वाचाल तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त शेवटचं भोजन खायला गेला, त्याने 4 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी शेवटलं भोजन घेतला आणि शेवटलं भोजन करत असताना त्यांनी काय केलं माहिती आहे का? काय केलं त्यांनी? प्याला घेतला, त्याच्या शिष्याजवळ बसला होता, त्यांनी भाकर घेतली आणि त्यांनी प्याला घेतला. आणि प्याला घेतल्यावर त्यांनी काय केलं? बोलला, त्यांनी एक वर्ड्स बोलला, एक शब्द बोलला. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताने एक शब्द बोलला. काय शब्द बोलला? की हा प्याला माझ्या रक्तामध्ये नवा करार आहे आणि जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा तुम्ही काय करा, स्मरण करा. वाचा, काय सांगतं वचन? लूक वर्तमान कितवा अध्याय? 22 अध्याय आणि 20 वचन. आता इथं करार आहे बघा. हे करार खूप इम्पॉर्टंट आहे आमच्या जीवनामध्ये. जर हा करार आम्ही ठेवलेला आहे आणि या कराराच्या वचनावरती जर आम्ही विश्वास ठेवणार ना, तर निश्चय आम्ही पण काय होणार, वाचलं जाणार. वाचा, काय सांगतं वचन? याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. हा प्याला माझ्या रक्तामध्ये नवीन करार आहे. हे रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे. हे रक्त कुणासाठी ओतलं गेलेलं आहे? तुमच्यासाठी ओतलेलं आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी रक्त ओतलं नसतं, जर परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी करार केला नसता, तर आम्ही पण काय झालो असतो, नाश पावलो असतो. काय झालं असतं? नाश पावलो असतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने काय केला? आमच्यासाठी एक नवीन वाचा, नवीन करार दिला आणि त्या कराराच्या द्वारे त्यांनी काय केलं, आम्हाला वाचवलं. बघा, जर आम्ही रोमकराचं पत्र याचा 11 अध्याय आणि 27 वचन जर वाचलं तरी ते आम्हाला पाहायला मिळतं. वाचू आपण रोमकराचं पत्र याचा 11 अध्याय 27 वचन. जेव्हा मी त्यांची पापे हरण करेन. देवाचं वचन काय सांगतं? जेव्हा मी त्यांची पापे हरण करेन. आता आपलं पाप हरण केलेलं आहे का करायचं आहे का झालेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्तानी आमची पापे त्या वधस्तंभावरती काय केलेलं आहे? मिटून टाकले, हरण केलं. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन तेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल. करार होईल. कुठला करार? की देव आमचं काय करत नाही, आता पाप आठवत नाही. इर्मियाचं पुस्तक 31:27 काय सांगतं? जेव्हा वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं पाप हरण केलं ना, तेव्हाच काय म्हणतं? मी करार ते आठवणार. मग काय आठवत नाही देव? देव आमचं पाप, आम्ही केलेलं वाईट कृत्य, आम्ही केलेलं जे काही वाईट गोष्टी देव काय करत नाही, आठवत नाही म्हणतो. का आठवत नाही? कारण देवाचं वचन काय सांगतं? लेख जो आहे ना, करार, जो नियमशास्त्राच्या द्वारे आलेला जो करार आहे, तो काय करतो? मनुष्याला जीव मार्ग म्हणताय. परंतु जो देवाने दिलेला करार आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्तामध्ये जो केलेला करार आहे ना, तो करार आम्हाला काय करतो माहितीये का? जीवन देतो. वाचा बघा, जर 2 करंथीकराचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 6 जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला इथं पाहायला मिळतं. बघा, करार किती महत्वाचा आमच्या जीवनामध्ये. जर करार आमच्या संगती आहे, कराराचं वचन जर आमच्या संगती आहे ना, तर आम्ही पण काय होणार? मफीबोशेत सारखं काय होणार?
वाचलं जाणार. आणि त्या वचनावरती आम्ही विश्वास ठेवलं तर मफीबोशेत सारखं पण आम्हाला जसं राजा दाऊदला राजा दाऊदने आशीर्वाद दिला मफीबोशेतला, हे सर्व बायबलचे आशीर्वाद आहेत ना ते आम्हाला मिळणार. काय सांगतं वचन वाचा 2 कोरिंथी याचा 3रा अध्याय 6 वचन वाचू आपण. त्यानेच आम्हाला त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. समर्थ केले. आम्ही समर्थ होऊ शकलो असतो का? जर करार आमच्याकडे नसला असता तर आम्ही त्याचे समर्थ त्याचा सेवक झालो असतो, त्याचा पुत्र झालो असतो का? मफीबोशेत झाला असता का पुत्र? जर योनाथानासाठी केलेला करार मफीबोशेतकडे नसला असता, दाविदाचा राजपुत्र झाला असता का त्यांनी? झाला नसता. सेम जर आमच्याकडे पण प्रभू येशू ख्रिस्तानी करार जर आमच्याकडे नसला असता तर आम्ही पण देवाचे पुत्र कन्या झालो असतो का? झालो नसतो. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? आता काय सांगतं? त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. कोण केलं समर्थ आम्हाला? प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्तामध्ये केलेल्या कराराच्या द्वारे त्याचं सेवक, त्याचा पुत्र, त्याचं राजकन्या, त्याचं राजकुमार होण्यासाठी काय केलं आम्हाला? समर्थ केलं. पुढं वचन काय सांगतं? तो करार लेखी नव्हे. तो करार कसा नव्हता? लेखी नाही. लेखी करार कुठला होता माहितीये का? सिनाई पर्वतावरती दिलेला 10 आज्ञा लेखी करार आहे त्याला लेखी करार म्हटलंय, जुना करार. परंतु काय सांगतो? तो लेखी करार नव्हे. पुढं आध्यात्मिक आहे. तर तो कसा आहे? आध्यात्मिक आहे. देवाने आमच्यासाठी नवीन करार केलाय आणि तो करार कसा आहे? आत्मिक आहे म्हणताय. तो करार लेखी नाही आहे. तो करार कसा आहे? तो करार आध्यात्मिक आहे. कारण लेख जीवे मारतो. कारण लेख करार, जुना करार लेख जीवे मारतो, परंतु आत्मा जीवन करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु आत्मा काय करतो? जिवंत करतो, जीवन देतो. कधी देतो जीवन? जेव्हा आमच्याकडे काय असायला पाहिजे? वचन, देवाचा करार. त्या मफीबोशेतकडे जसं मी ते मफीबोशेतचं वाचत होतो ना, तर मफीबोशेत वाचायचं एकच कारण होतं फक्त. राजा दाऊदकडनं वाचायचं फक्त एकच कारण. जर हे कारण मफीबोशेतकडे नसलं असतं ना तर राजा दाऊद कसा पण शोधून काढला असता आणि काय केला असता? शाऊलाच्या घराण्याला, योनाथानाच्या घराण्याला काय केलं असतं? मारून टाकला असता. परंतु मफीबोशेतकडे जे योनाथानाने केलेलं जे करार होतं ना, त्या कराराच्या द्वारे काय झाला? तो वाचू शकला आणि त्या कराराच्या द्वारे मफीबोशेत काय झाला माहितीये का? राजकुमार झाला. काय झाला? राजकुमार. सेम तसंच देवाने पण आम्हाला काय केलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नवीन केलेल्या रक्ताच्या द्वारे काय केलं त्याने आम्हाला? काय केलंय? राजपुत्र केलेलं आहे. असं मी सांगत नाही. माझं एक लास्ट वचन वाचून एंड करू आपण. बघा, जर गलती करायचं पुस्तक याचा 14 अध्याय आणि वचन 7 वाचलं तरी तर तुम्हाला समजणार. कराराच्या द्वारे देवाने आम्हाला भरपूर काय दिलं? देवाने आम्हाला आशीर्वादित जीवन दिलेलं आहे, आम्हाला बहुगुणी जीवन दिलेलं आहे. कराराच्या द्वारे आमच्या नाशापासून सुटकारा झालेला आहे. आणि कराराच्या द्वारे जसं मफीबोशेत पण कराराच्या द्वारे दाविदाचा काय बनला? राजपुत्र बनला. म्हणून दावीद काय म्हणतो की तू रोज येऊन काय करायला पाहिजे? माझ्या मेघाजवळ येऊन जेवायला पाहिजे. जसं माझे दुसरे पुत्र जेवतात, राजपुत्र जसं जेवतात, तसं तू पण माझ्या मेघावर येऊन काय करायला पाहिजे? जेवायला पाहिजे. म्हणजे त्यांनी एक अथॉरिटी, कराराच्या द्वारे त्याला एक अथॉरिटी मिळाली. कुठली अथॉरिटी मिळाली? राजपुत्र होण्याची. काय सांगतं वचन? म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस. आहे का? मी गुलाम. जर आमच्याकडे करार नसला असता तर आम्ही काय राहिलो असतो? आम्ही गुलाम राहिलो असतो. कुणाचे गुलाम माहित आहे का? सैतानाचे गुलाम, पापाचे गुलाम राहिलो असतो आम्ही. परंतु त्या गुलामगिरीमधनं, त्या पापाच्या बंधनातनं सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. त्यांनी त्याचं रक्त सांडलं. त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी नवीन करार केला आणि त्या नवीन कराराच्या द्वारे देवाचं वचन काय सांगतं? तू आता गुलाम नव्हेस, पुत्र आहेस. तर तू कोण आहे? तर तू पुत्र आहेस. पुत्र आहेस आणि तू जर पुत्र आहेस देवाच्या द्वारे, तर देवाच्या द्वारे वारिसही आहेस. तर तू देवाच्या द्वारे काय आहे? वारिस. काय आहे आपण? वारिस म्हणजे कोण माहितीये का? वारिस कुणाला म्हणते? आता दाविदाचा मुलगा कोण होता माहितीये का? दाविदाला किती मुलं होते? दाविदाला भरपूर मुलं होते. दाविदाच्या मुलाचं नाव, एका मुलाचं नाव काय आहे? सलमोन. कोण झाला दाविदाचा? तो कोण झाला? पुत्र. आणि काय झाला? तो वारिस झाला. सेम तसंच परमेश्वराने पण प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला काय केलंय? पुत्र होण्याचा अधिकार तर दिलाच आहे.
राजकुमार पण केलेलं आहे आणि काय केलेलं आहे त्याच्या घराचं काय केलंय आम्हाला वारीस. साधी गोष्ट आहे. आता बघा एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. आता हे चर्च आहे. हे चर्च आता अक्का नाही आहे, तिला देवाला झाली, तिने निघून गेली. त्याच्यानंतर तिचं वारीस कोण आहे, कोण म्हणून धरणार? मी 3rd जनरेशन मध्ये येतो, मी तिचा नातू आहे, मग मी वारीस होऊ शकतो का? मी कधी वारीस होऊ शकतो जेव्हा माझा बाप माझा चुलता या जगातनं सोडून निघून जातील, त्याच्यानंतर मग मी वारीस म्हणून गणण्यात येणार. परंतु माझा अजून आमचे काका अजून जिवंत आहे, तोपर्यंत मी वारीस होणार का? मी नाही होणार. मग वारीस कोण होणार? आमचा काका होणार, माझे वडील होऊ शकते, माझा काका होऊ शकते. सेम तसंच बघा, जेव्हा परमेश्वराने आमच्यासाठी करार केला ना, कुणाच्या द्वारे करार केला? प्रभू येशूच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे जेव्हा त्यांनी करार केला, करार करून नुसतं आम्हाला सोडून दिलं नाही, आम्हाला त्या दासत्वातनं काढून त्यांनी काय केलं? त्याच्या स्वर्गातल्या घराचा त्यांनी काय केला? आम्हाला वारीस केला. आणि वारीस करण्यासाठी देवाने काय केलं? करार केला. म्हणून या जगामध्ये चालत असताना खूप महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? आम्ही कुणाचं ऐकून जीवन जगतो? देवाने ऑलरेडी आमच्यासाठी करार करून ठेवलाय, कराराचं वचन पण आम्हाला दिलंय. पण सैतान काय करतो? आम्हाला त्या वचनावरती विश्वास ठेवू देत नाही. आणि सैतान निरंतर काय करतो माहिती आहे का? आम्हाला अपोजिट देवाच्या विरुद्ध जगायचा काय करतो? प्रयत्न करायला लावतो. म्हणून या जगात चालत असताना आम्हाला देवाने केलेले जे आमच्यासाठी चांगले काम आहे, जे देवाने केलेलं आमच्यावरती करार आहे, जे नवीन करार प्रभूने आमच्यासाठी केलेला आहे, त्या कराराचं आम्हाला काय करायचं आहे? स्मरण करायचं. जेव्हा आम्ही त्या कराराचं स्मरण करतो, आमच्या मनामध्ये निश्चित आहे ती काय निश्चित आहे ती की देव आता आमचं काय वाईट काम आठवत नाही आणि देव आम्हाला त्याचं काय केलेलं आहे? त्याच्या घरावरती काय केलेलं आहे? वारीस केलेलं आहे. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. त्याच्या नावाला